मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ताला बघण्यासाठी एक मुलगा येणार असतो, त्यामुळे माधवी त्याच्या स्वागताची तयारी करत असते. ती त्या मुलासाठी रगडा पॅटीस बनवत असते, तर पुरू आणि मिहिका तिला मदत करत असतात. आणि सगळ्या गोष्टी तयार झाल्यानंतर मिहिका सर्व काही टेबलवर नेऊन ठेवते, तर माधवी बाकीची तयारी करत असते. त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. घरात एवढी गडबड बघून ती पुरूला विचारते की बाबा, इतकी तयारी कशासाठी? आपल्याकडे कोणी पाहुणे येणार आहेत का? त्यावर पुरू तिला सांगतो, हो मुक्ता, आणि ही सगळी तयारी तुझ्यासाठीच सुरू आहे, कारण आज तुला बघण्यासाठी मुलगा येणार आहे. आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. ती रागातच माधवीकडे बघते, तर माधवी तिला सांगते की अगं, असं काही नाही, तो मुलगा फक्त तुला भेटण्यासाठी येणार आहे. त्यामुळे मुक्ता अजून चिडते. त्यानंतर ती पुरूला विचारते की आपल्या घरात जो नवीन AC बसवण्याचं काम सुरू आहे ते त्या मुलासाठीच का? आणि त्यावर पुरू हो म्हणतो. त्यामुळे मुक्ता खूप चिडते. ती म्हणते की हे सगळं करण्याची काय गरज आहे? म्हणजे तो मुलगा घरी येणार, तुमचे संस्कार काढणार, माझी लायकी काढणार, माझ्यातली कमतरता दाखवणार आणि नकार देऊन निघून जाणार. मग त्यासाठी हे सगळं करण्याची काय गरज आहे? आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका का करतोय? आपण तर त्याला साधं चहा बिस्किट देऊन नकार घेऊ शकलो असतो ना. हे सगळं करण्याची काय गरज होती? आणि त्यावर पुरू तिला समजावतो की मुक्ता, एवढी चिडू नको, तुझ्या आईच्या आनंदावर विरजण घालू नको, एकदा तिच्या मनाचा विचार कर. आणि त्यामुळे मुक्ता शांत होते. तर दुसरीकडे इंद्रा सईला सांगत असते की जेव्हा स्वाती आत्या आणि तुझे बाबा लहान होते तेव्हा आम्ही त्यांना घेऊन चौपाटीवर फिरायला जायचो. मग तिथे भेळपुरी खायचो, म्हातारीचे केस खायचो. तुझी स्वाती आत्या आणि बाबा वाळूमध्ये किल्ला बांधत बसायचे आणि आम्ही त्यांच्याकडे बघत तासन तास गप्पा मारत बसायचो. आणि इंद्रा हे सगळं सांगत असताना सईला मात्र रडू येतं. त्यामुळे इंद्रा तिला विचारते की काय झालं, तू का रडतीये? त्यावर सई तिला विचारते की आजी, जसे तुम्ही फिरायला जायचात तसे मला माझे आई बाबा फिरायला का घेऊन जात नाही? आणि सईचा हा प्रश्न ऐकून इंद्राला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. ती सईला जवळ घेत शांत करत म्हणते की बाळा, रडू नको, एकेकाच्या नशिबामध्ये सटवाईने काय लिहिलेलं असतं माहीत नाही. आणि त्यानंतर ती सईकडे बघत म्हणते की एवढी गुणाची पोर माझी, पण तिच्या आईबापाला तिच्यासाठी वेळ नाही. आणि त्याचवेळी सागर त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून सई खूपच खुश होते. ती सागरला जाऊन मिठी मारते आणि त्याला विचारते की बाबा, आपण फिरायला जायचं का? परंतु सागरचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तर इंद्रा त्याला आवाज देत सांगते की अरे सागर, ती पोर काय म्हणते, एकदा बघ तरी. त्यावर सागर काय असं विचारतो. तर इंद्रा त्याला सांगते, अरे तिला कुठेतरी फिरायला घेऊन जा, तिला तुझी गरज आहे. मात्र सागर म्हणतो की आई, उद्या माझं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि आज माझ्या ऑफिसमधील कलिग काम करण्यासाठी घरी येणार आहेत, त्यामुळे प्लीज मला कोणी त्रास देऊ नका. आणि मग तो लगेच तेथून निघून जातो. आणि सागरचं हे असं वागणं बघून इंद्रा चिडते, तर सई रडतच तिला मिठी मारते. तर दुसरीकडे मुक्ता माधवीला विचारत असते की एवढी तयारी करायची होती तर तू एकटीने का केली? आपल्या कामवाल्या ताईंना सांगायचं ना. त्यावर माधवी म्हणते, आणि त्यांनी कांदा चिरून काय आपल्या शेजारच्यांना दिला असता का? त्यावर मुक्ता विचारते म्हणजे? तर माधवी तिला सांगते, कारण त्या कामवाल्या ताईंनी आपलं काम सोडलं आहे आणि आता त्या शेजारच्यांकडे काम करत आहेत. आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो. तर माधवी म्हणते की ही शेजारची लोक आपल्याला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. तर दुसरीकडे इंद्राने त्या कामवालीला घरात बोलावून घेतलेलं असतं. ती त्या कामवाल्या बाईला भरपूर खायला प्यायला देते आणि तिला विचारते की ती 101 वाली तुला किती पगार द्यायची? त्यावरती कामवाली सांगते की त्या मला 3000 रुपये द्यायच्या, पण आजकाल 3000मध्ये काय होतं, आणि त्या तर उधारीसुद्धा द्यायच्या नाहीत. त्यावर इंद्रा खुश होत म्हणते, मग मी तुला 6000 पगार देते आणि तुला जेवढी हवी तेवढी उधारीसुद्धा देते, तू माझ्याकडे काम कर. आणि त्यावरती कामवाली बाई आनंदाने हो म्हणते. त्यामुळे इंद्रा खूपच खुश होते आणि माधवीला अजून कोणकोणत्या प्रकारे त्रास देता येईल याचे मार्ग शोधून काढते. तर दुसरीकडे माधवी मुक्ताला समजावत शांत करते आणि त्यानंतर ती मुक्ताला सांगते की मी तुझ्यासाठी एक छान ड्रेस काढून ठेवला आहे, तू प्लीज तो ड्रेस घाल आणि छान तयार हो. आणि माधवीसाठी मुक्तासुद्धा नाईलाजाने हो म्हणते आणि मग मिहिका तिला तयार करण्यासाठी घेऊन जाते.
तर दुसरीकडे इंद्राच्या घरी सागरचे काही एम्प्लॉईज आलेले असतात. ते सर्वजण मिळून एका महत्त्वाच्या प्रेझेंटेशनवर काम करत असतात. मात्र त्यावेळी अचानक लाईट जाते, कारण माधवीकडे AC बसवण्यासाठी जो इलेक्ट्रिशियन आलेला असतो त्याने मेन स्विच ऑफ केलेला असतो. मात्र माधवीला तिची इतर कामं करायची असतात. तर पुरू तिला शांत करत म्हणतो की तू काळजी करू नको, थोड्याच वेळामध्ये लाईट येईल. तर दुसरीकडे लाईट गेल्यामुळे सागरचं काम देखील थांबतं, त्यामुळे तो सुद्धा चिडतो. त्यानंतर मिहीर त्याला सांगतो की कदाचित मेन स्विच गेला असेल, त्यामुळे तो स्विच चेक करतो. मात्र मेन स्विच व्यवस्थित असतो. त्याचवेळी इंद्रा तिथे त्याला सांगते की त्या 101 वालीनेच काहीतरी केलं असणार, कारण तो इलेक्ट्रिशियन तिच्याकडेच गेला होता. आणि त्यानंतर ती लगेच तिकडे जाण्यासाठी निघते. मात्र सागर तिला थांबवताना म्हणतो की तू इथेच थांब, आता आपल्याला भांडण करायचं नाही आहे, मी काय झालं ते बघून येतो. आणि मग त्यानंतर तो 101ची बेल वाजवतो. माधवी दरवाजा उघडते आणि सागरला बघून ती वैतागूनच विचारते की काय हवंय तुम्हाला. त्यावर सागर म्हणतो की तुमच्याकडून तर काहीच नकोय. आणि त्यानंतर तो माधवीला विचारतो की तुमच्याकडे काही काम सुरू आहे का, कारण सगळीकडे लाईट गेली आहे आणि मला माझं महत्त्वाचं काम करायचं आहे. त्यावर माधवी त्याला सांगते की हो, आमच्याकडे इलेक्ट्रिशियन आला आहे, महत्त्वाचं काम सुरू आहे, थोड्या वेळामध्ये लाईट येईल. तर सागर म्हणतो पण मी तुमच्याशी नीट बोलतोय ना. त्यावर माधवी म्हणते मग मी सुद्धा तुमच्याशी नीटच बोलते ना, आणि फक्त तुमचं काम महत्त्वाचं नाही आहे, आमचंही काम तितकंच महत्त्वाचं आहे. आणि माधवीचं हे बोलणं ऐकून सागर खूप चिडतो आणि तो तिच्याशी वाद घालायला सुरुवात करतो. त्यामुळे माधवी मुक्ताला सुद्धा बाहेर बोलावून घेते. आणि त्यानंतर सागर आणि माधवीचा आवाज ऐकून इंद्रासुद्धा बाहेर येते. आणि त्या दोघी जणी तर त्या कामवाली बाईवरूनच एकमेकींसोबत वाद घालायला सुरुवात करतात. सागर कसाबसा इंद्राला शांत करतो आणि तिला घरात जायला सांगतो. आणि त्यानंतर तो माधवीसमोर हात जोडून म्हणतो की तुमचं काम लवकर करून घ्या, कारण माझं खूप महत्त्वाचं काम सुरू आहे, मला माझ्या कामामध्ये कोणताही अडथळा नको आहे. आणि त्यावर मुक्ता म्हणते की यांना फक्त मी माझं एवढंच करता येतं, स्वतः पलीकडे हे दुसरा विचार करूच शकत नाही. आणि मुक्ताच्या अशा बोलण्यामुळे सागर रागातच तिच्याकडे बघतो. तर मुक्ता त्याला म्हणते की तुम्ही कधीतरी स्वतःचा विचार सोडून बाकीच्यांचाही विचार करत जा. आणि याच गोष्टीमुळे त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण होतं. मुक्ता सागरला खूप बोलत असते. माधवी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु मुक्ता खूप चिडलेली असते. ती सागरला म्हणत असते की माझ्या घरासमोर येऊन माझ्याबद्दल, माझ्या आईबद्दल वाटेल ते बोलायचा हक्क तुम्हाला कोणीही दिला नाही, तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये राहायचं. तर सागर पुन्हा एकदा तिला सांगतो की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नका. तर मुक्ता म्हणते तुम्ही तुमच्या घरातील बायकांसोबतही असंच वागता का हो, तुमची आई, बहीण, बायको. आणि त्यानंतर ती हसून म्हणते बायको तर नाही आहे ना, कदाचित तुमच्या अशा वागण्याला कंटाळूनच ती तुम्हाला सोडून निघून गेली असेल, कारण तुमची तेवढी लायकीच नाही आहे. आणि त्यामुळे सागर खूप चिडतो. तर मुक्ता म्हणते की मला वाईट फक्त तुमच्या मुलीसाठी वाटते, कारण तिचं नशीब तिच्या आई इतकं चांगलं नाही, कारण तिची आई कुठेतरी सुखात राहत असेल आणि सईला मात्र तुमच्या सोबत राहावं लागतंय. आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागर तिच्यावर हात उगारतो. मात्र त्याच वेळी प्रतीक त्या ठिकाणी येतो आणि सागरचा हात पकडतो. तर प्रतीक म्हणजे मुक्ताला बघण्यासाठी आलेला तो मुलगा असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत प्रतीकला मुक्ता पसंत पडते आणि तो लग्नासाठी होकार देतो. त्यामुळे माधवी आणि पुरू खूपच खुश होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागर ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. मात्र सोसायटीच्या गेटजवळ एक मोठी गाडी उभी असते आणि एक आजोबा त्यामध्ये काही सामान ठेवत असतात. सागर मात्र त्यांना मदत न करता फक्त हॉर्न वाजवत बसलेला असतो. त्यामुळे मुक्ता त्याला सुनावते आणि मग सागरही त्या आजोबांना मदत करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब